नमस्कार, मी शेफ सुनीता पाटील. तर आज आपण बेस्ट एगलेस केक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेला आहे व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ऑइल, मिल्क, दही, कोको पावडर, मैदा आणि शुगर. तर आधी आपण टोप प्रीहीट करून ठेवणार आहोत. टोप प्रीहीट करण्यासाठी आपण खाली एक रिंग ठेवलेली आहे आणि एका वाटीमध्ये मैदा घेणार आहोत, कोको पावडर, त्याच्यानंतर पावडर शुगर आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे छान असं चाळून मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण छान हे मिक्स करून बाजूला ठेवूया. आणि आता वेट इन्ग्रेडियंट्स आहेत. दही घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर व्हॅनिला इसेन्स आहे आणि दूध आहे. हे छान असं मिक्स करून घेऊया जोपर्यंत त्याला एक फॉर्म येत नाही. त्याच्यानंतर आपण ते ड्राय इंग्रेडियंट्स मध्ये मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित. लम्स फ्री करूया, म्हणजे एकदम ज्याला लम्स अजिबात राहणार नाही असं करूया, कारण केकचा स्पॉन्ज जर आपल्याला स्पॉन्जी करायचा असेल तर ते एकदम फ्लफी झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपण केक टीन घेऊया. केक टीनला तेल लावून घेऊया छान असं. आपल्याला बटर पेपर वापरायचा नसेल तर केक टीनला तेलच लावावं. त्याच्यानंतर आपण जे केलेलं बॅटर आहे ते घालून घेऊया आणि छान असं टॅप करून घेऊया, म्हणजे त्याचे जे लम्स असतील ते होणार नाही आणि एकदम छान असा केक तयार होईल. त्याच्यानंतर आपण जे टोप प्रीहीट करायला ठेवलेलं त्याच्यात आपण हा केक 15 ते 20 मिनिटं बेक करून घेणार आहोत. छान असा बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असा झालेला आहे. आता थंड झाल्याशिवाय केक बाहेर काढायचा नाही. तुम्ही बघू शकता किती छान असा फ्लफी झालेला आहे. त्याच्यानंतर वरचे जे एजेस आहेत ते कट करून घेऊया आणि ते आपण नंतर वापरूया. तेही छान बघा तुम्ही कसे वापरायचे आहेत ते साईडला बाजूला ठेवूया. आणि आता आपण एक चॉकलेट सॉस बनवूया. त्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि फ्रेश क्रीम घेतलेला आहे. त्याचं एक सॉस तयार करून घेऊया. हा छान असा सॉस तयार झालेला आहे. तो मस्त केकवर घालून स्प्रेड करून घेऊया आणि त्याच्या नंतर जे आपण बंच ठेवलेला होता तो छान बारीक करून मिक्सरला करा किंवा असं हाताने कुस्करला तरी चालेल आणि चारी बाजूने मस्त असं लावून घ्या. त्याच्यानंतर आपण केकवर वरून चोको चिप्स किंवा ग्रेट केलेलं चॉकलेटही घालू शकता. तुम्हाला जे हवं असेल तर तुम्ही घाला आणि मस्त असा केक आपला रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा हा चॉकलेट केक कसा झालाय. जर तुमच्याकडे काही फंक्शन असेल तर नक्की बनवा.